जेव्हा नात्यांमध्ये पैसा येतो तेव्हा सर्वात आधी नातेसंबंध जळून खाक होतात. हे प्रियाला समजू शकले नाही आणि जेव्हा समजले तोपर्यंत खूप उशीर झाला होता. प्रियाचे वडील प्रकाशराव सरकारी नोकरीवरून रिटायर्ड झाले होते. त्यांना 2 मुले आणि 1 मुलगी होती. धाकटा मुलगा दीपक शाळेत शिक्षक होता, तर मोठा मुलगा नोकरीच्या शोधात होता. दीपकला नोकरी होती आणि त्याचे लग्नही झाले होते. मुंबईमध्येच त्यांनी एक छोटेसे घर घेतले होते. प्रिया त्यांची सर्वात धाकटी मुलगी होती आणि तिचे BA पर्यंत शिक्षण झाले होते. प्रियाची आई गृहिणी होती. प्रकाशराव दीपकच्या लग्नानंतर प्रियाच्या लग्नाचा विचार करायला लागले, पण तिचा मोठा भाऊ अजूनही अविवाहित होता, कारण तो बेरोजगार होता. रिटायरमेंटनंतर प्रकाशरावांना जे काही पैसे मिळाले होते त्या पैशातून त्यांना प्रियाचे लग्न करायचे होते. प्रकाशराव सरकारी नोकरीमध्ये खूप मोठ्या पदावर नव्हते, पण ते खूप चतुर होते. प्रियासाठी त्यांनी सरकारी नोकरी करणाऱ्या आनंदला पसंत केले होते. तो सिव्हिल इंजिनियर होता आणि बांधकाम विभागात असिस्टंट इंजिनियर पदावर कार्यरत होता. त्याला 4 बहिणी होत्या. 4घींचेही लग्न झाले होते. त्यांच्या घरी फक्त त्याची आई आणि आनंद हे दोघेच राहत होते. त्यामुळे एकुलता एक आणि सरकारी नोकरी असलेला आनंदपेक्षा चांगला मुलगा प्रियासाठी कुठे मिळणार होता. आनंदला त्याच्या आईला आणि बहिणींना प्रिया आवडली. आनंदने हुंडा न घेता प्रियासोबत लग्न केले. त्यामुळे प्रकाशराव खूप खुश झाले. प्रिया जेव्हा लग्न करून सासरी आली तेव्हा नवऱ्याचा मोठा बंगला पाहून दंग राहिली. तो बंगला तिच्या सासऱ्यांनी नोकरीवर असताना बनवला होता. ते सुद्धा सरकारी खात्यात चांगल्या पदावर काम करत होते. पण 2 वर्षांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. लग्नानंतर प्रियाला ठाऊक झाले की तिच्या नवऱ्याच्या उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत. आनंद दर 3-4 दिवशी नोटांची मोठमोठी पाकिटे घेऊन घरी यायचा. तिची सासूसुद्धा तिच्या आईप्रमाणे खूप शिकलेली नव्हती. एकदम साधी भोळी गृहिणी होती. हळूहळू प्रियाला जाणवले की तिच्या सासूचा कल आपल्या मुलींकडे काहीसा जास्त आहे. वडील गेल्यापासून आई एकटी पडली होती, म्हणून 4ही मुलींनी आईला एकटेपणा जाणवू नये यासाठी आळीपाळीने आईकडे 4-4 दिवस येऊन राहायचे असे ठरवले होते. आनंद होता, पण तो दिवसभर ऑफिसमध्ये असायचा. मुली आल्यावर आईला घर भरल्यासारखे वाटत होते. पण प्रिया लग्न करून सून म्हणून त्या घरात आली तरीही तिच्या नणंदा माहेरी यायच्या. प्रियाला त्यांच्या येण्यावर काही आक्षेप नव्हता, पण तिला आता चांगलेच समजले होते की जेव्हा कोणतीही नणंद माहेरी यायची तेव्हा त्या काहीही कारणे सांगून आईकडे पैशाची मागणी करत असायच्या. आणि आई देखील आनंदला न विचारता मुलींना पैसे द्यायची. आणि हे काही प्रियाला पटत नव्हते. सासू एवढी उदार होती की मुलींनी पैशांची मागणी केली की आई लगेच मुलीला देण्यासाठी कपाटातून नोटांचे बंडल काढायची, जसे काही आईकडे कोणता तरी खजिना असावा. तेही खरेच होते म्हणा, कारण आनंद सर्व पैसे आईच्या हातामध्ये आणून द्यायचा आणि नवरा आईच्या हातात पैसे देतो हे प्रियाला अजिबात आवडायचे नाही. तिला असे वाटायचे की माझा नवरा पैसे कमावून आणतो आणि त्याच्या कमाईवर त्याच्या बहिणी ऐश करतात. तिला समजत नव्हते की हे कसे थांबवावे. प्रिया नवऱ्याला बोलायला घाबरत होती. तिला असे वाटत होते की मी त्यांना पैशांबद्दल बोलले तर आनंदला वाईट वाटेल. ती खूप द्विधा मनस्थितीत होती. लग्नाला काहीच दिवस झाले होते, त्यामुळे ती गप्प होती. त्यामुळे लगेचच घरावर अधिकार गाजवायचा कसा हे तिला समजत नव्हते. तिने विचार केला, जर हे थांबवायचे असेल तर सर्वात आधी मला नवऱ्याला माझ्या बाजूने करून घ्यावे लागेल. ती तिच्या वडिलांप्रमाणे चतुर होती. प्रिया दिसायला थोडीशी साधारण होती. तिला नेहमी असे वाटायचे की ती फार सुंदर नसतानाही आनंद माझ्यासोबत लग्न करण्यास कसा तयार झाला. तो तर सरकारी नोकरी करणारा आणि तिच्यापेक्षा रंगरूपाने छान होता. पण आता काहीही असो, प्रिया त्याची बायको होती आणि एवढ्या मोठ्या घरची सून होती. लग्न झाल्यावर जेव्हा प्रिया दुसऱ्यांदा माहेरी गेली तेव्हा तिने तिच्या आईला, रेखाताईंना घरातील एक एक गोष्ट विस्ताराने सांगितली आणि यावर तिची आई म्हणाली, हा कसला लाड आहे प्रिया? तुझ्या सासूने जावई बापूंच्या कष्टाचा पैसा स्वतःच्या मुलींवर खर्च करावा आणि तू हे फक्त पाहत बसावे यासाठी तुझे आनंदबरोबर लग्न लावून दिले नाही. हे बघ, जरा खमकी हो. ते तुझे घर आहे. तिथल्या प्रत्येक वस्तूंवर तुझा अधिकार आहे. जावई बापू चांगल्या पदावर काम करतात, चांगले कमावतात,
पण ते खूप भोळे आहेत आणि ह्याच भोळेपणाचा फायदा त्यांच्या बहिणी उचलतात. त्या आपल्या आईला पटवून आपले काम करवून घेतात. जर असेच चालत राहिले तर तुझ्या नवऱ्याची सारी कमाई तुझ्या नंदांच्या घरी जाईल आणि मग एक दिवस तू कंगाल होशील. प्रिया म्हणाली, मग आई मी काय करू? आई म्हणाली, अगं तू एक स्त्री आहेस, त्याचा काहीतरी वापर कर. तुझ्या नवऱ्याला मुठीत ठेव. तो जो काही पैसे घरी आणतो ते पैसे त्याने आईकडे न देता तुझ्याकडे हातात आणून द्यावेत असे काहीतरी कर. यावर प्रिया म्हणाली, आई मी माझ्या नवऱ्याला कसे वश करू? माझ्या मुठीत कसे ठेवू? आई म्हणाली, अरे देवा, हेही आता मीच सांगायला हवे का? अगं तू तरुण आहेस, तुमचे नवीनच लग्न झाले आहे. रेखाताई बोलताना थोड्या थांबल्या आणि म्हणाल्या, आता कसे सांगावे ह्या मुलीला? त्या पुढे म्हणाल्या, हे बघ प्रिया, मी सांगते तसे कर. तू 2-3 दिवस नवऱ्याला बोलूच नकोस. जेव्हाही तो जवळ येण्याचा प्रयत्न करेल तेव्हा त्याच्यापासून दूर राहा. रात्रीसुद्धा त्याला जवळ येऊ देऊ नकोस. तेव्हा तो तुला तुझ्या अशा वागण्याचे कारण विचारेल, मग तेव्हा तू त्याला ह्याबद्दल स्पष्टपणे बोल. प्रिया हळूच लाजली आणि हसून तिने दुसरीकडे तोंड वळवले. दुसऱ्या दिवशी ती सासरी जायला निघाली, पण ह्यावेळेस माहेरून सासरी जाताना ती खूप काही शिकून चालली होती. ती घरी पोहोचली तेव्हा बाहेरच बैठकीच्या खोलीत आनंद बसला होता. ती आल्याचे पाहून तो म्हणाला, अगं प्रिया, तू येणार आहेस हे मला कळवले असतेस तर मी ड्रायव्हरला गाडी घेऊन तुझ्याकडे पाठवले असते. तिने आनंदकडे पाहिले, पण ती काहीच बोलली नाही आणि तिच्या खोलीत गेली. प्रियाचे वागणे बदलले होते. ती आता नवऱ्याशी कामापुरते बोलायची, पण तिच्या चेहऱ्यावरून हसू गायब झाले होते. आनंद कामामध्ये व्यस्त असल्यामुळे त्याला तिच्यातला बदल जाणवला नाही, परंतु रात्री जेव्हा तो तिच्याजवळ गेला तेव्हा तिने त्याला बाजूला केले. आनंदला प्रियाच्या अशा वागण्याचे आश्चर्य वाटले. तो एक क्षण प्रियाकडे पाहत राहिला, जी बेडच्या एका बाजूला त्याच्याकडे पाठ करून झोपली होती. त्याने प्रियाला त्याच्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला, पण ती अजिबात हलली नाही. आनंद म्हणाला, प्रिया काय प्रॉब्लेम आहे सांग. प्रिया आईने सांगितल्याप्रमाणे हे सर्व नाटक करत होती, पण तिच्या मनामध्ये एक भीतीही वाटत होती की खरंच तिच्या अशा वागण्यामुळे आनंद नाराज होईल आणि तो तिच्याकडे दुर्लक्ष करायला लागेल आणि मग तिने रचलेला खेळ विस्कटून जाईल. हा विचार करून प्रिया त्याला म्हणाली, मला एक सांगा, मी तुमची कोण आहे? आनंद म्हणाला, तू असे का बोलते आहेस? नक्की तुला काय म्हणायचे आहे? प्रियाने आनंदकडे तोंड वळवले आणि ती त्याच्या जवळ गेली आणि म्हणाली, मला सांगा, मी तुमची बायको आहे ना? तर मग मला ह्या घरात बायकोचे सर्व अधिकार पाहिजेत. आनंद म्हणाला, म्हणजे तुला कोणते अधिकार पाहिजेत? बायकोच्या नात्याने माझा तुमच्यावर तर अधिकार आहेच, पण आता ह्या घरावर आणि तुमच्या प्रत्येक गोष्टींवर मला अधिकार हवा आहे आणि यामध्ये मला दुसऱ्या कोणाचीही लुडबुड नको आहे. आनंद पटकन म्हणाला, अच्छा, म्हणजे याचा अर्थ आईशी आहे, हो ना? प्रिया, माझी आई वृद्ध आहे आणि ती ह्या वयात कुठे जाईल? प्रिया म्हणाली, अहो मी सासूबाईंना घरातून बाहेर काढण्याबद्दल बोलत नाही, पण मला असे वाटते की आपण त्यांना म्हातारपणात आराम करू द्यावा आणि ह्या घराची जबाबदारी मी सांभाळावी. आणि तसेही तुम्ही खूप भोळे आहात. तुम्हाला ठाऊक नाही, तुम्ही जे काही पैसे कमावून आणता ते पैसे कुठे जातात हे तुम्हाला ठाऊक आहे का? यावर आनंद आश्चर्यचकित होऊन म्हणाला, कुठे जातात ते पैसे? प्रिया पटकन म्हणाली, तुमच्या बहिणी दर 8-15 दिवसाला येतात आणि काही ना काही बहाणा बनवून आईंकडून पैसे घेऊन जातात. आनंद म्हणाला, मग काय झाले? त्यांना काहीतरी गरज असेल म्हणून घेऊन जात असतील ते पैसे. प्रिया कपाळावर हात मारत म्हणाली, तुम्हाला अक्कल कधी येणार आहे कोणास ठाऊक. अहो त्यांच्या गरजा कधीच संपत नाहीत आणि तुम्ही त्यांच्यावर पैसे उधळा. जरा पुढचा विचार करा. आपल्याला मूलबाळ होणार नाही का? मग आपल्या मुलांचे संगोपन करायला, त्यांच्या शिक्षणाला पैसे लागणार नाहीत का? मग त्यासाठी तुम्ही आतापासूनच हात सांभाळून पैसे खर्च करायला हवेत की नको? आधीच महागाई किती आहे विसरलात का? अहो वरचेवर महागाई वाढतच जाणार आहे, कमी होणार नाही. प्रियाचे बोलणे ऐकून आनंद म्हणाला, तू बोलतेस ते बरोबर आहे, पण आई असताना घराची जबाबदारी तुझ्यावर सोपवणे मला बरे वाटत नाही. आईला काय वाटेल? बाबा गेल्यानंतर तिने खूप कष्टाने आम्हाला वाढवले, आमचे शिक्षण पूर्ण केले. खास करून माझ्या शिक्षणासाठी आईने पैशांची जुळवाजुळव कशी केली आहे हे मला ठाऊक आहे. त्यामुळे मी आईला म्हातारपणामध्ये दुःख देऊ इच्छित नाही. पैशांची सर्व हिशोब आईच्याच हातात राहतील. बाकी घराची जबाबदारी तू सांभाळ. आनंदचे बोलणे ऐकून प्रियाचे मन तुटले.
तिने मनामध्ये जे काही ठरवले होते तसे काहीच झाले नाही. ती उठून किचनमध्ये गेली आणि रडायला लागली. तिला रात्रभर झोप आली नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रियाने तिच्या आईला फोन लावला आणि आनंद तिला जे काही बोलला ते सर्व काही तिने आईला फोनवर सांगितले. तेव्हा आई म्हणाली, प्रिया, तू तिथे राहून काहीही करू शकणार नाही. काहीही करून तू तुझ्या नवऱ्याला मनव आणि त्याची बदली इकडे मुंबईला करून घे. मुंबई प्रियाचे माहेर होते. प्रिया म्हणाली, पण आई, बदली करून घेण्यासाठी ते तयार होतील का? यावर प्रियाची आई म्हणाली, जर तू त्यांना मनवलेस तर ते का तयार होणार नाहीत? प्रिया म्हणाली, ठीक आहे, मी प्रयत्न करते. आता प्रियाने तिचा स्वभाव आणि वागणे खूप मृदू बनवले. ती तिच्या नवऱ्यावर एवढे प्रेम करायची की तो आश्चर्यचकित व्हायचा. एका रात्री प्रेमात अखंड बुडालेल्या आनंदला प्रिया म्हणाली, आनंद, तुमची ट्रान्सफर होऊ शकत नाही का? आनंद म्हणाला, ट्रान्सफर कशासाठी? प्रिया म्हणाली, मला आईबाबांची खूप आठवण येते. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की जोपर्यंत आपल्याला मूल होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमची ट्रान्सफर मुंबईला करून घ्यावी. आनंद म्हणाला, तू सारखेच मुंबईला जात असतेस की? तो हसला आणि म्हणाला, अगं, सारखे जाणे आणि तिथे जाऊन राहणे एकूण एकच. प्रिया म्हणाली, तुमचे जर माझ्यावर प्रेम असेल तर तुम्ही माझ्यासाठी मुंबईला बदली करून घ्याल. शेवटी आयुष्यभर आपल्या दोघांनाच एकत्र राहायचे आहे आणि एकमेकांच्या इच्छांचा आदर करणे हे दोघांचेही कर्तव्य असले पाहिजे. आनंद म्हणाला, आपण जर मुंबईला जाऊन राहिलो तर मग आई कुठे राहील? प्रिया पटकन म्हणाली, तुम्ही आईंचे अजिबात टेन्शन घेऊ नका. तुमच्या बहिणी नेहमी इथे येऊन राहत असतातच. मग आपण मुंबईला गेल्यानंतर कोणी ना कोणी आईंजवळ येऊन राहतील. तुम्ही आईंना खर्चासाठी पैसे देत जा. आणि तसेही मुंबई आणि पुणे यातील अंतर कुठे जास्त आहे? वाटल्यास दर रविवारी तुम्ही आईला येऊन भेटत जा. बायकोचे बोलणे आनंदला पटले. त्यालाही काही दिवस पत्नीसोबत एकांतात राहायचे होते, कारण ह्या घरामध्ये सतत कोणी ना कोणी नातेवाईक येत जात राहायचे आणि आल्यानंतर 1-2 दिवस तरी राहायचेच. त्यामुळे आनंद यासाठी तयार झाला. दुसऱ्याच दिवशी त्याने त्याच्या बदलीसाठी अर्ज केला. तो ज्या विभागामध्ये होता तिथे बदली लवकर होत नव्हती. त्यामुळे त्याने हेड ऑफिसला जाऊन संबंधित क्लर्क आणि इंजिनियरला काही लाच दिली. तेव्हा कुठे त्याची ट्रान्सफर झाली. ज्या दिवशी ट्रान्सफरची ऑर्डर मिळाली, प्रियाचा आनंद गगनात मावत नव्हता. पण आनंदची आई मात्र खूप दुःखी झाली. ती म्हणाली, बाळा, म्हातारपणात हेच दिवस पाहायचे बाकी होते. तेव्हा आनंद म्हणाला, आई, नोकरीचा प्रश्न आहे, जावे तर लागेलच ना. पण तू काळजी करू नकोस. मी दर रविवारी तुला भेटायला येईन. आणि तसेही ताई तर तुझ्याकडे येतच असतात ना. तू थोडीच एकटी राहणार आहेस. मी सुद्धा त्यांना तुझी काळजी घ्या असे सांगेन. असे बोलून ते दोघे नवरा बायको मुंबईला जायला निघाले. आनंदने मुंबईमध्ये ऑफिस जॉईन केले. 2-4 दिवस गेस्ट हाऊसमध्ये राहिल्यानंतर काही दिवस प्रियाच्या माहेरी राहिला. 1 महिन्याच्या आत सिव्हिल लाईन्स एरियामध्ये त्याला सरकारी घर मिळाले आणि तो प्रियासोबत आपल्या नवीन घरामध्ये शिफ्ट झाला. नवीन घराला सजवण्यात, आवरण्यात प्रियाच्या आईचे खूप योगदान होते. नवीन फर्निचर, नवीन पडदे, सर्व काही खरेदी केले. बाहेरच्या कामांसाठी प्रियाच्या दोन्ही भावांनी खूप धावपळ केली. आनंद फक्त पैसे खर्च करत होता. सर्व काम त्याच्या मोठ्या मेहुण्याने आणि सासूने सांभाळले. घर सजवले तेव्हा प्रियाला वाटले, आता ती या घराची राणी आहे. आता तिच्या आयुष्यामध्ये दखल घेणारे कोणीच नव्हते. तिला जे हवे ते ती करू शकत होती. तिच्या मर्जीने आयुष्य जगत होती. तिथे सुरुवातीला काही महिने ऑफिस जॉईन केल्यानंतर आनंदला फक्त महिन्याच्या पगारावरच समाधान मानावे लागले. पण जेव्हा त्याला नवीन प्रोजेक्ट मिळाला तेव्हा त्याच्या घरी पुन्हा पैसे येऊ लागले. आनंदने जेव्हा पहिल्यांदा नोटांचे मोठमोठे बंडल प्रियाच्या हातावर ठेवले तेव्हा एवढे पैसे पाहून ती आश्चर्यचकित झाली. तिच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. तेव्हा आनंद शांतपणे म्हणाला, हे पैसे कपाटात ठेव. प्रियाला समजत नव्हते की आता एवढ्या पैशांचे काय करायचे. शेवटी स्वतःवर संयम ठेवून तिने ते पैसे कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवले. तिला सतत असे वाटत होते की ते पैसे मोजून पाहावेत. त्या रात्री तिला काही झोप आली नाही. आनंद झोपला तेव्हा ती हळूच उठली आणि कपाट उघडून पैसे मोजायला लागली. तिने ते पैसे अनेकदा मोजून पाहिले तर ते एकूण 70,000 रुपये होते. ती खूप आश्चर्यचकित झाली. तिला असे वाटत होते जसे काही ती कोणत्या तरी साम्राज्याची महाराणी बनली आहे. आता नेहमीच घरामध्ये पैसे येत होते. तिच्या मनात विचार आला की घरामध्ये एवढे पैसे ठेवणे सुद्धा धोकादायकच आहे.
एके दिवशी तिने नवऱ्याला विचारले, एवढे सारे पैसे घरामध्ये आहेत, त्या पैशांचे काय करायचे? आनंद म्हणाला, त्या पैशातून तुला साड्या दागिने खरेदी करायचे असतील तर कर, किंवा मग कुठेतरी इन्व्हेस्ट करता येतील का ते पाहू. दुसऱ्याच दिवशी प्रिया तिच्या आईकडे गेली. ती म्हणाली, आई, मला काही दागिने खरेदी करायचे आहेत, माझ्यासोबत ज्वेलर्सकडे येशील का? आई आनंदाने म्हणाली, का नाही येणार बाळा. तिची आई पटकन तयार झाली. त्या दोघी शॉपिंगला गेल्या. प्रियाने स्वतःसाठी दागिने खरेदी केले. त्यानंतरही तिच्या पर्समध्ये पैसे शिल्लक होते. तिच्या आईने हळूच विचारले, जावई बापू खूप पैसे कमावत आहेत वाटतं. यावर प्रिया फक्त हसली. तेव्हा आई प्रियाला म्हणाली, अगं प्रिया, मग आमचाही जरा विचार कर. तुला ठाऊक आहे ना, तुझ्या बाबांचे सर्व पैसे तुझ्या लग्नामध्ये खर्च झाले. आता आमचे हात रिकामे झाले आहेत. तुझा भाऊ बेरोजगार आहे. घर खर्च खूप मुश्किलीने चालतो. फक्त पेन्शनने काय होते? तुला तर आपल्या घरातील परिस्थिती ठाऊकच आहे ना. तुला वेगळे सांगायची काही गरज आहे का? बाकी तू समजूतदार आहेस. तुझ्याकडचे पैसे असे जमा करून ठेवशील तर ते तसेच पडून राहतील, आणि जर पुण्याच्या कामी खर्च करशील तर तुला बरकत येईल. प्रिया आईचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होती. ती मनात म्हणाली, आई बरोबर बोलते आहे. बाबांच्या तुटपुंज्या पेन्शनमध्ये घर चालत नसेल. दादाला देखील जॉब नाही. खरे तर प्रियाला अजून आयुष्याचा अनुभव नव्हता, पण आई बोलते आहे तर खरेच बोलत असेल असे तिला वाटले. ती म्हणाली, आई, तुला काही हवे असेल तर मला सांग. तेव्हा तिची आई एखाद्या लहान मुलाप्रमाणे खुश झाली आणि म्हणाली, मग आता लगेच मला एक सोन्याची अंगठी घेऊन दे. बाकीचे नंतर पाहू. प्रियाने पटकन आईसाठी एक सोन्याची अंगठी घेतली. त्यानंतर आईच्या मागण्या वाढतच गेल्या. दर 2-3 महिन्यांनी प्रिया स्वतःसाठी काही ना काही सोन्याचे दागिने खरेदी करत होती. सोबतच आईसाठी सुद्धा छोटे मोठे दागिने घ्यायची. तिने आपल्या वडिलांसाठी सुद्धा एक सोन्याची चेन आणि अंगठी घेतली होती. तिच्या दोन्ही भावांना जेव्हा बहिणीची उदारता ठाऊक झाली, तेव्हा ते सुद्धा प्रियाच्या मागे पुढे करायला लागले. छोट्या छोट्या मागण्या आता वाढत चालल्या होत्या. त्यानंतर तिच्या धाकट्या भावाने तिच्याकडे मोटरसायकलची मागणी केली. पैसे खूप होते, त्यामुळे प्रियाने त्याची मागणी पूर्ण केली. दिवस सरत होते. आता पैसे जमा होत होत लाखोमध्ये पोहोचला. प्रियाच्या जवळ एवढे कपडे लत्ते दागिने झाले की आता प्रियाचा मोह संपला. घरात इतर सुविधाही होत्या. प्रियाने आनंदकडे 4 चाकी गाडी घेण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा तो म्हणाला, महागडी गाडी घ्यायची तर खूप रुपये लागतील. मग आपण इन्कम कुठून दाखवणार आहोत? प्रिया म्हणाली, अहो, आपल्या घरात लाखो रुपये आहेत. आनंद म्हणाला, मूर्ख बाई, हे काही पगाराचे पैसे नाहीत, टेबलाखालून घेतलेले पैसे आहेत. गाडी खरेदी केली की इन्कम टॅक्सवाले वास घेत घरी पोहोचतील. मी उद्या ऑफिसमधून माहिती काढतो आणि गाडी खरेदी करण्याची काय पद्धत आहे हे विचारतो, जेणेकरून नंतर काही झंझट व्हायला नको. दुसऱ्याच दिवशी आनंदने आपल्या XE अधिशासी अभियंत्याला विचारले. तो म्हणाला, सर, मला एक 4 चाकी गाडी खरेदी करायची आहे, कशी करू? तो ऑफिसर म्हणाला, तुझ्याकडे पैसे आहेत ना, मग त्या पैशांना व्हाईट केलेस का? आनंद म्हणाला, कसे करू? मला काही समजले नाही. तेव्हा तो अभियंता म्हणाला, अरे वेड्या, म्हणजे एवढे सारे पैसे तू घरातच ठेवले आहेस? तेव्हा आनंदने मूर्खाप्रमाणे होकारार्थी मान हलवली. तो माणूस म्हणाला, अरे मूर्ख माणसा, एके दिवशी मरशील. आजकाल अँटी करप्शन आणि व्हिजिलन्सवाले खूप सक्रिय झाले आहेत. कोणीतरी तक्रार केली तर? असो, मी एका CAचा फोन नंबर देतो, त्याच्याशी बोलून त्याच्या ऑफिसमध्ये जा. लक्षात ठेव, फोनवर जास्तीचे बोलू नकोस, त्याच्या ऑफिसमध्ये जाऊनच बोल. दुसऱ्या दिवशी तो CAच्या ऑफिसमध्ये गेला आणि त्याने आपली समस्या सांगितली. तेव्हा तो CA हसून म्हणाला, काही प्रॉब्लेम नाही, काम होईल. त्याने त्याची फी सांगितली. आनंद ठीक आहे म्हणाला आणि घरी गेला. एका आठवड्याच्या आतच CAने सांगितल्याप्रमाणे प्रियाच्या नावाने एक बुटीक उघडले. त्याची खोटी कागदपत्रे तयार केली. बुटीक मागच्या 3 वर्षांपासून चालत होते असे दाखवले. पहिले 2 वर्षांची इन्कम मात्र एवढी होती की त्यावर कोणताही इन्कम टॅक्स बसत नव्हता. 3ऱ्या वर्षाची इन्कम खूप वाढली होती, ज्यावर साधारण 1 लाख रुपये इन्कम टॅक्स देणे होते. प्रियाने नकली बिलांवर सह्या केल्या. CA म्हणाला की महिन्याच्या आत प्रियाचे पॅन कार्डसुद्धा बनेल. रिटर्न भरायची तारीख अजून काही महिन्यानंतरची होती. मागच्या 2 वर्षांचा रिटर्न काही दंड भरून दाखल केला. अशा प्रकारे आनंदचे लाखो रुपये व्हाईट झाले आणि त्याने कार खरेदी केली. 1 वर्षानंतर प्रिया एका मुलीची आई झाली. बाळाचे बारसे एका 3 स्टार हॉटेलमध्ये साजरे करण्यात आले. प्रिया आणि आनंदचे आयुष्यात दुःखाची सावली कुठेच नव्हती.
मुलीची देखभाल करण्याच्या बहाण्याने आजकाल रोजच प्रियाची आई तिच्या घरी यायला लागली होती. ती बाळाला तेल लावायची, आंघोळ घालायची, मालिश करायची. काही दिवसांनी प्रियाच्या मोठ्या भावाचे एका माणसाशी सरकारी नोकरीसाठीचे बोलणे झाले. त्या माणसाने 3 लाख रुपये मागितले होते. तेव्हा तिच्या आईने प्रियाकडे 3 लाख रुपये मागितले. ती म्हणाली, प्रिया, तुझ्या भावाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. जर त्याला चांगली नोकरी मिळाली तरच त्याचे लग्न होईल. तोही तुमच्यासारखा मार्गी लागेल. यावर प्रिया काहीच बोलली नाही. आता प्रियाला सुद्धा पैशांचा खेळ चांगल्या प्रकारे समजला होता. प्रिया म्हणाली, आई, मी आनंदला विचारून मग सांगते. प्रियाची आई म्हणाली, बाळा, तू त्यांना न विचारता दिलेस तर जावई बापू थोडीच नको म्हणतील. प्रिया म्हणाली, तरीही त्यांना विचारणे गरजेचे आहे. प्रश्न 3 लाख रुपयांचा आहे. आजकाल आनंद प्रियाला बचत करण्यास बोलत होता. रात्री झोपताना तिने आनंदला आईने 3 लाख रुपये मागितले आहेत असे सांगितले. प्रियाचे बोलणे ऐकून आनंद गंभीर झाला आणि म्हणाला, प्रिया, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. पैशांनी नाते बनतात तर बिघडतातही. जोपर्यंत आपण देत असतो तोपर्यंत आपण खूप चांगले असतो, पण ज्या दिवशी आपण आपलेच दिलेले पैसे त्यांना परत मागतो त्या दिवशी आपण त्यांचे शत्रू होऊन जातो. नात्यातील सर्व गोडवा संपतो. प्रिया म्हणाली, ते माझे आईवडील आहेत. त्यांच्या गरजेला जर मी उपयोगी पडले नाही तर मी काय कामाची. आनंद म्हणाला, ठीक आहे, तू त्यांना 3 लाख रुपये दे, पण पुन्हा ते पैसे परत कधी करणार आहेत हेही विचार. तुला आठवत नसेल, पण जेव्हा माझी आई माझ्या बहिणींना पैसे द्यायची तेव्हा ते तुला योग्य वाटत नव्हते. तेव्हा तूच म्हणाली होतीस, तुमची आई खिरापत वाटल्यासारखी मुलींना पैसे देते. असे कसे चालेल? आपल्याला मुलांच्या भवितव्यासाठी पैसे जपून वापरायला पाहिजेत. आठवले का? प्रिया आनंदकडे एकटक पाहत होती. प्रिया म्हणाली, मी काहीही विसरलेले नाही. मी माझ्या आईवडिलांना पैसे देते, पण त्यांना परत कधी देणार आहात हेही विचारते. मग तर झाले. देतील ते तुमचे पैसे परत बुडवणार नाहीत. आनंद हसला आणि म्हणाला, मी बोलतोय ते लिहून ठेव. ज्या दिवशी तू तुझ्या आईवडिलांना दिलेले पैसे परत मागशील त्या दिवशी तू त्यांची मुलगी नाही तर दुश्मन होशील. प्रिया म्हणाली, मला असे वाटत नाही. माझी आई तशी नाही. यावर आनंद हसला आणि म्हणाला, गाठ मारून ठेव, एक दिवस असेच होणार आहे. प्रिया म्हणाली, ठीक आहे, तेव्हाचे तेव्हा पाहता येईल. आता तर 3 लाख रुपये द्या. आनंद म्हणाला, तुझ्याजवळच तर ठेवले आहेत. असे बोलून तो कूस बदलून झोपला. प्रियाने आईला 3 लाख रुपये दिले. 3 लाख रुपये देऊन प्रियाच्या मोठ्या भावाला नोकरी लागली. एके दिवशी प्रियाची आई सकाळीच तिच्या घरी आली. आता प्रियाची मुलगी साधारण 1 वर्षांची झाली होती. काही दिवसानंतरच तिचा पहिला वाढदिवस येणार होता. आनंद ऑफिसला गेला तेव्हा आई प्रियाला म्हणाली, प्रिया, तुझ्याकडे खूप महत्त्वाचे काम आहे. बोलायला संकोच वाटतोय, पण जर बोलले नाही तर काम कसे होईल. मी तर म्हणते, जावई बापूंची अशीच प्रगती होऊ देत, भरभराट होऊ देत. तुझ्या घरामध्ये अशीच धनवर्षा होत राहू देत. नेहमी आनंदामध्ये राहा. शर्वरीच्या तोंडात नेहमी चांदीचा चमचा राहू देत. तेव्हा प्रिया हसत म्हणाली, आई, काय झाले आहे तुला? आज खूप मोठमोठ्या गोष्टी करत आहेस. असे वाटते आहे की तुझी खूप तगडी डिमांड आहे. तिची आई खाली मान घालून म्हणाली, बाळा, आपल्या मुलासाठी आईवडिलांना हात पसरावे लागतात. प्रिया म्हणाली, आता कोणती गरज पडली तुला? आई म्हणाली, आता काय सांगू तुला. आपल्या घराशेजारी तो एक गाळा आहे ना, त्या गाळ्यात आम्हाला एक किराणा दुकान चालू करायचे आहे. तुझे बाबा दिवसभर घरात बसून दुकान चालवले तर 4 पैसे तरी घरात येतील. प्रिया आनंदाने म्हणाली, ही तर चांगली गोष्ट आहे. आई म्हणाली, पण तेवढे पैसे आमच्याकडे कुठे आहेत? तूच आता आम्हाला मदत कर. प्रिया म्हणाली, मदत? कितीची? आई म्हणाली, 10 लाख रुपये. प्रिया आश्चर्यचकित होऊन म्हणाली, 10 लाख रुपये? तिला आनंदचे बोलणे आठवले. तिच्या मनामधील भीती वाढली. ती मनात म्हणाली, 10 लाख रुपये खूप मोठी रक्कम असते. 3 लाख रुपये देतानाच आनंद किती नाराज झाले होते. आता 10 लाख रुपये देताना काय म्हणतील? तेव्हा प्रिया म्हणाली, आई, तुला पैसे हवे असतील तर तू आनंदकडून मागून घे. आई म्हणाली, अगं प्रिया, तू एकदा जावई बापूंना बोलून तर बघ. प्रिया म्हणाली, नाही आई, आता मी काही बोलणार नाही. आधीच मी त्यांच्या नजरेमध्ये खूप वाईट झाले आहे. आता मला आणखी वाईट बनायचे नाही. प्रियाने स्पष्ट शब्दात सांगितले. तेव्हा तिची आई रागाने म्हणाली, प्रिया, तू बदलली आहेस. मान्य आहे तुझ्याकडे पैसे आहेत, पण तू तुझ्या लहानपणीचे दिवस विसरलीस का, जेव्हा आम्ही तुझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी काय काय कष्ट केले होते. आईच्या आवाजामध्ये नाराजगी आणि रागही होता. प्रिया म्हणाली, आई, तुला तर वाईट वाटले, पण तुला ठाऊक नाही, जेव्हा आपण त्यांचे पैसे उधळतो तेव्हा त्यांनाही खूप वाईट वाटते. आई म्हणाली, अगं प्रिया, गरज आहे पैशांची, त्यामुळेच तर मागितले ना पैसे. काहीही म्हण, पण तू आता खूप स्वार्थी झाली आहेस.
ठीक आहे, मी आता जावई बापूंनाच पैसे मागेन, तुझ्यासमोर हात पसरणार नाही, असे बोलून आई निघून गेली. प्रियाला आज समजले होते की पैशांमुळे नात्यांमध्ये कडवटपणा येतो. असेच काहीसे प्रिया आणि तिच्या माहेरच्या मध्ये होणार होते. काहीतरी अघटित घडणार आहे असे प्रियाला सतत वाटत होते. प्रियाने आनंदला याबद्दल काही सांगितले नाही. दुसऱ्या दिवशी 8 वाजता प्रियाचे वडील तिच्या घरी आले तेव्हा आनंदने प्रियाकडे पाहिले आणि इशारात विचारले, काय झाले? प्रियाला सर्व काही ठाऊक होते, पण तरीसुद्धा ती गप्प बसली. चहा पिताना प्रियाचे बाबा आनंदला म्हणाले, जावई बापू, आमच्या प्रियाचे तुमच्यासोबत लग्न झाले, त्यामुळे आम्हाला दिवस चांगले आले आणि तुमची अशीच सोबत राहिली तर पुढचेही दिवस चांगलेच असतील. आनंद मनात म्हणाला की यांना पैसे हवे असतील, त्यामुळेच ते एवढे गोड बोलत आहेत. यांची डिमांड काही छोटी नसेल, नाहीतर सासरे आलेच नसते. आनंद म्हणाला, बोला ना बाबा, मी काय करू शकतो? त्याला ऑफिसला सुद्धा जायचे होते. प्रियाचे बाबा म्हणाले, जावई बापू, आमच्या घराच्या शेजारी एक रिकामा गाळा आहे. तिथे किराणा मालाचे दुकान चालू करावे म्हणतोय. एकदा का दुकान सुरू झाले की मग सारखे तुमच्याकडे पैसे मागायला नको. आनंदने भुवया उंचावल्या. तरीही तो म्हणाला, सांगा किती पैसे हवे आहेत? हे ऐकून प्रियासोबत तिचे आईबाबासुद्धा दंग झाले. प्रियाला वाटले नव्हते की आनंद इतक्या सहजासहजी त्याच्या बाबांना किती पैसे हवे आहेत असे विचारतील. बाबा म्हणाले, जावई बापू, 10 लाख रुपये हवे आहेत. आनंद म्हणाला, बाबा, तुम्ही मला पहिल्यांदा काहीतरी मागितले आहे. मी पैसे देईन, पण रक्कम छोटी नाही. माझ्याही काही गरजा आहेत. वेळ एकसारखी असू शकत नाही. उद्या काय होईल कोणाला ठाऊक नाही. त्यामुळे मी आधीच सांगून ठेवतो, थोडे थोडे करून माझे पैसे मला परत करा. याला बिनव्याजी व्यवहार समजा, दान नाही. आनंद स्पष्ट बोलल्यामुळे त्याचे सासू सासऱ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. त्याचे सासरे म्हणाले, जावई बापू, हे काय बोलणे झाले? आम्ही तुमचे पैसे नक्की परत करू. आनंदने प्रियाच्या बाबांना 10 लाख रुपये दिले. ह्या गोष्टीला 3 वर्ष झाले. त्यानंतर प्रियाला दुसरे मूल झाले. त्याचे बारसेही खूप धूमधडाक्यात साजरे झाले. पण कोणास ठाऊक आनंदच्या सुखी परिवाराला कोणाची नजर लागली. कोणीतरी त्याची तक्रार व्हिजिलन्स आणि अँटी करप्शन विभागामध्ये केली. तपास सुरू झाला तेव्हा प्रियाच्या खोट्या बिझनेसचा सुद्धा तपास सुरू झाला. आनंदच्या हातातील सर्व प्रोजेक्ट परत घेतले गेले. त्याची पोस्टिंग ऑफिसमध्ये केली गेली. तिथे वरच्या कमाईची काही संधी नव्हती. आता तो जणू एखाद्या वाळवंटामध्ये एक एक पाण्याच्या थेंबासाठी तरसायला लागला. घरातील वातावरण दुःखी होते. आनंद आणि प्रियासुद्धा एकमेकांशी कमी बोलायचे. त्यांना कधी स्वप्नात देखील वाटले नसेल की त्यांना भविष्यात असे दिवस पाहावे लागतील. ह्या कठीण प्रसंगी त्यांचे सांत्वन करणारे असे कोणी नव्हते. एवढेच काय, पण प्रियाचे आई वडील आणि भाऊसुद्धा त्यांची विचारपूस करत नव्हते. ते आता लेक आणि जावई यापासून दूर दूर राहायचे. याचे कारण स्पष्ट होते की त्यांना असे वाटत होते की आता आनंद त्यांना घेतलेले पैसे मागेल. आणि तसेच झाले. एके दिवशी आनंद प्रियाला म्हणाला, तुझ्या वडिलांनी आपल्याकडून 10 लाख रुपये घेतले होते. आपले पैसे माग, नाही तर आपले घर हातातून जाईल. प्रिया म्हणाली, एक वेळ तुम्ही मागितले तर ते पैसे देतील, पण मी पैशांबद्दल बोलले तर ते देणार नाहीत. त्यामुळे तुम्हीच एकदा त्यांना पैसे मागून बघा. ती म्हणाली, तरी मी एकदा आईला बोलून बघते. आनंद म्हणाला, ठीक आहे, तू त्यांना बोलून बघ. दुसऱ्या दिवशी प्रिया स्वतः आईकडे गेली. काही वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्यानंतर ती म्हणाली, आई, तुला तर ठाऊक आहे की ह्यांच्या विरुद्ध तपास सुरू आहे आणि कोणास ठाऊक हा तपास आणखी कुठवर चालणार आहे. या दरम्यान घराचे अलॉटमेंट लेटर आले आहे. त्यांना पैसे 3 महिन्याच्या आत द्यायचे आहेत. ते म्हणत होते, जर तुम्ही त्यांचे घेतलेले पैसे परत केले तर बरं होईल. तेव्हा प्रियाकडे तिची आई रागाने पाहू लागली आणि कडक शब्दात म्हणाली, प्रिया, आमच्याकडे कुठे आहेत पैसे? प्रिया म्हणाली, आई, मी तुम्हाला पैसे मागत नाही. जे पैसे तुम्ही आमच्याकडून घेतले आहेत ते मागते आहे. आई म्हणाली, मी सुद्धा त्याच पैशांबद्दल बोलते आहे जे तुम्ही लोकांनी आम्हाला दिले होते. मग ऐक, ते सर्व पैसे दुकानामध्ये गेले. माझ्याकडे ठेवून घेतले नाहीत. आणि प्रिया, आम्ही ते पैसे काय तुम्हाला पुन्हा परत देण्यासाठी मागितले नव्हते. तुमचे पैसे परत करायला जावई बापूंनी काय घाम गाळून कष्ट करून कमावले होते का ते पैसे? ती लाच होती. आईचे बोलणे ऐकून प्रियाच्या डोक्यामध्ये जणू काही बॉम्ब फुटला. ती म्हणाली, आई, हे काय बोलते आहेस तू? आई म्हणाली, मी बरोबरच बोलते आहे. खरे बोलले म्हणून वाईट वाटले का? हे बघ, जावई बापूंच्या नोकरीचे बरीच वर्ष आहेत. आज नाही तर उद्या त्यांना पुन्हा वरची मिळकत यायला सुरू होईल. आमच्याकडे काय आहे? आम्ही तुमचे पैसे कुठून परत करणार आहोत? 4 पैशातून घर चालवणार की एक एक पैसा जोडून तुमचे पैसे परत करणार? असे बोलून तिच्या आईने जणू काही पैसे देण्यास नकार दिला. आईचे बोलणे ऐकून प्रियाला रडू आले. प्रिया म्हणाली, आई, तू जर मला पैसे दिले नाहीस तर ते मला घरातून बाहेर काढतील.
आई म्हणाली, त्याची काळजी तू करू नकोस. तुझ्या लग्नाला 7 वर्ष झाली आहेत. जर आनंदने असे काही केले तर मी त्यांच्यावर हुंडाबळीची केस टाकेन. प्रिया आश्चर्यचकित होऊन म्हणाली, तू असे करशील आई? आई म्हणाली, हो, मग काय सोडते की काय तुझ्या नवऱ्याला? त्यामुळे मी सांगते ना, गुपचूप घरी जा आणि यानंतर पुन्हा इथे कधी पैसे मागायला येऊ नकोस. प्रिया अवाक राहिली आणि आपल्या बाळाला कडेवर घेऊन ती घरी पोहोचली. आनंद घरीच होता. तिची अवस्था पाहून त्याला समजले, तरी पण त्याने विचारले, तुझ्या आईबाबांनी नकार दिला का पैसे द्यायला? असे बोलताना आनंदच्या डोळ्यात पाणी आले होते. नवऱ्याच्या डोळ्यातील पाणी पाहून प्रियालाही खूप वाईट वाटले. तीही रडायला लागली. रडत प्रियाने आनंदला घट्ट मिठी मारली. तो म्हणाला, मला ठाऊक होते की हेच होणार होते. पैसा आहेच असा की तो नातेसंबंध बनवतो कमी पण बिघडवतो जास्त, आणि हीच गोष्ट मी तुला नेहमी सांगत होतो. प्रिया म्हणाली, हो, आज मला समजले आहे की पैशापुढे सख्खे आईवडील सुद्धा किती परके होतात. परके लोक तर पैसे परत करतात, पण आपली जवळची माणसे घेतलेले पैसे कधीच परत करत नाहीत. पैशांसाठी आपापसातील नाते संपवून टाकतात. प्रिया पुढे म्हणाली, आनंद, आता तुम्ही काय करणार आहात? आनंद म्हणाला, काहीतरी करून पैशांची सोय करेन, पण आज मी एक शपथ घेतो की कोणी कितीही मोठी लाच देऊ देत, मी वरच्या पैशांना कधीच हात लावणार नाही. कारण आता मला असे वाटत नाही की माझ्या या निष्पाप मुलांवर त्या पैशांची सावली पडावी आणि माझी मुले बिघडून जावीत. प्रामाणिक राहून देखील आहेत त्यात समाधान मानले तर काही बिघडणार नाही, पण जर आपली मुले बिघडली तर आपल्याला आयुष्यभर फक्त रडावे लागेल. प्रिया म्हणाली, तुम्ही बरोबर बोलत आहात. मला सुद्धा असेच वाटते. खरंच पैशांचे किती रंग असतात. मी पाहिले आहे पैसा कसा माणसांच्या मनामध्ये पाप भरवतो. हे सुद्धा पाहिले आहे की पैसा सुख कमी आणि दुःख जास्त देतो. आनंद म्हणाला, चल उठ, मग आजपासून आपण एका नवीन आयुष्याला सुरुवात करू. त्याने प्रियाच्या हातातून आपल्या धाकट्या मुलाला घेतले आणि प्रियाने आनंदच्या खांद्यावर डोके ठेवले. तिच्या मनातील सारे झंझावात मिटले होते. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.